नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वामी विचार यशस्वी वाटचाल या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणाबद्दल म्हणजेच दिवाळीबद्दल. दिवाळी म्हणजे आनंद, उजेड, नात्यांचं नवसंवर्धन आणि संस्कृतीचा उत्सव. चला तर मग जाणून घेऊया दिवाळीच्या 5 दिवसांचा अर्थ आणि त्यामागचं महत्त्व. वसुबारस. वसुबारस हा दीपावली सणाचा पहिला दिवस मानला जातो. हा दिवस खूप पवित्र आणि कुटुंबासाठी शुभ मानला जातो. या दिवशी गाय वासरांचे पूजन केले जाते, म्हणून याला वसुबारस असे नाव आहे. वसु म्हणजे धन किंवा संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी, त्यामुळे हा दिवस धन, समृद्धी आणि पोषणाचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच गोमाता मानले जाते. तिचे दूध, तूप, दही, गोमूत्र, शेण हे सर्व पवित्र मानले जाते. या दिवशी गायी आणि वासरांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात, कारण त्या आपल्याला जीवनासाठी आवश्यक पोषण देतात. असे मानले जाते की वसुबारसच्या दिवशी गोमातेची पूजा केली की घरात सुख, शांती, संपत्ती आणि आरोग्य टिकून राहते. वसुबारस हा दिवस कृतज्ञतेचा दिवस आहे. आपल्याला जे पोषण देतात, गाय, माता, पृथ्वी, त्यांचे आभार मानण्याचा हा सण आहे. गोमातेच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. वसुबारसच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. धनत्रयोदशी. धनत्रयोदशी हा दीपावली सणाचा दुसरा दिवस असून खूप शुभ मानला जातो. या दिवशी धन्वंतरी देवता आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणतात. धन्वंतरी देवता हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. ते समुद्र मंथनातून अमृत आणि आयुर्वेद घेऊन प्रकट झाले. त्यामुळे हा दिवस आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीचा मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेरदेव यांची सुद्धा पूजा केली जाते, जेणेकरून वर्षभर धन, संपत्ती आणि समृद्धी लाभेल. काही लोक या दिवशी नवीन वस्तू, सोने, चांदी किंवा भांडी खरेदी करतात, कारण असे मानले जाते की त्या वस्तूंमुळे घरात शुभ लाभ होतो. धनत्रयोदशी हा दिवस आपल्याला धनाबरोबर आरोग्याचं महत्त्वही सांगतो, कारण आरोग्य हेच खरं धन आहे. म्हणून या दिवशी शरीर, मन आणि आत्म्याचं संतुलन राखण्याची प्रेरणा दिली जाते. धन्वंतरी देवतेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी हा दीपावली सणाचा तिसरा दिवस असून आशीर्वाद, आरोग्य आणि प्रकाशाचा दिवस म्हणून ओळखला जातो. हा दिवस नरकासुराचा वध आणि अंधारावर प्रकाशाचा विजय या प्रतीकाने साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, ज्याने देवता आणि लोकांना त्रास दिला होता. त्या विजयाच्या आनंदात हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात आणि अंधार, पाप आणि नकारात्मकतेचा नाश करणारा दिवस मानला जातो. या दिवशी लवकर उठून उठणे आणि सुगंधी तेलाने स्नान करण्याचा प्रघात आहे. याला अभ्यंग स्नान म्हणतात. असे मानले जाते की त्या स्नानामुळे शरीरातील सर्व दोष आणि नकारात्मकता नष्ट होते. नरक चतुर्दशी आपल्याला सांगते की आपल्या आयुष्यातील अंधार म्हणजे वाईट विचार, राग, द्वेष यांचा नाश करा आणि प्रकाश म्हणजे प्रेम आणि सत्याचा स्वीकार करा. अंधारावर प्रकाशाचा विजय व्हावा. तुमचं आयुष्य आनंदाने उजळून जावो. नरकासुराच्या वधाप्रमाणे तुमच्या जीवनात सर्व दुःखांचा नाश होवो. लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन हा दीपावली सणातील सर्वात मुख्य आणि पवित्र दिवस आहे. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर देवता यांची एकत्र पूजा केली जाते. हा दिवस संपत्ती, सुख, समृद्धी आणि शुभत्वाचं प्रतीक मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जी घरे स्वच्छ, उजळलेली आणि भक्तिभावाने सजलेली असतात तिथे ती निवास करते असे मानले जाते. लक्ष्मी ही धनसंपत्ती, सौभाग्य आणि शांतीची देवी आहे. तिच्या पूजनाने घरात समृद्धी, आनंद आणि शुभ लाभ येतो. भगवान विष्णू हे तिचे पती असल्यामुळे लक्ष्मीपूजनात त्यांचीही पूजा केली जाते, कारण समृद्धी आणि स्थैर्य या दोन्ही गोष्टी एकत्र असल्या पाहिजेत. व्यावसायिक लोकांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
नवीन नवीन हिशोब पुस्तकांची पूजा, नवा आर्थिक वर्षारंभ आणि व्यापाऱ्यांसाठी प्रार्थना केली जाते. स्वच्छता, श्रम आणि श्रद्धा यांमुळेच खऱ्या समृद्धीचे आगमन होते. फक्त पैसा नव्हे तर मनाची शांती, परिवारातील ऐक्य आणि सकारात्मक ऊर्जा ही सुद्धा लक्ष्मीची रूपे मानली जातात. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात धन, सुख आणि शांती नांदो. पाडवा हा दीपावली सणाचा 4था दिवस असून गोवर्धन पूजा आणि बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो. हा दिवस परिवार, प्रेम आणि नात्यांच्या जपणुकीचा दिवस आहे. विशेषतः पती-पत्नीच्या नात्यांचा सन्मान या दिवशी केला जातो. पाडवा आपल्याला शिकवतो की समृद्धी फक्त धनात नसते, ती प्रेम, नाती आणि कृतज्ञतेत असते. तर एकमेकांवरील प्रेम आणि आदर ही खरी संपत्ती आहे. प्रेम, विश्वास आणि सौख्याने तुमचं दाम्पत्य जीवन उजळून जावो. भाऊबीज हा दीपावली सणाचा शेवटचा आणि अत्यंत भावनिक दिवस आहे. हा दिवस भावंडांचे प्रेम, स्नेह आणि आपुलकीचे प्रतीक आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्याची, सुखसमृद्धीची प्रार्थना करते. पुराणानुसार यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी या दिवशी भेटायला गेले. यमुनाने त्याचे स्वागत केले, त्यांना ओवाळले आणि त्यांच्या आरोग्याची प्रार्थना केली. त्यावर यमराज म्हणाले, जो भाऊ आजच्या दिवशी आपल्या बहिणीकडे जाईल त्याला मृत्यूचे भय होणार नाही. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. भावंडांमधील प्रेम, साथ आणि स्नेह आयुष्याचं खरं बळ आहे. हा दिवस कुटुंबातील नातेसंबंध दृढ करण्याचा आणि एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. दिवाळीतील हे 5 दिवस आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहेत. तुमच्या आयुष्यातही हा सण आनंद, आरोग्य आणि उजेड घेऊन येवो. शुभ दीपावली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.